Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. In our previous video, we started with a lesson, An Encounter of a Special Kind from your textbook, My English Course Book. Did you like the story? So touching, isn't it? आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमातील An Encounter of a Special Kind एक विशेष प्रकारचा सामना या धड्याची सुरुवात केली. गोष्ट आवडली का? किती हृदयस्पर्शी आहे नाही का? In this part, we will cover the first page of the story and questions on that page. या भागामध्ये आपण त्या गोष्टीचं पहिलं पान आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत. Now let's understand line by line meaning of the story and spellings of new words. आता आपण प्रत्येक वाक्याचा अर्थ पाहूया आणि नवीन शब्दांची स्पेलिंग शिकूया. An encounter of a special kind. एक विशेष प्रकारचा सामना. Encounter ENCOUNTER एन्काउंटर म्हणजे सामना. इथे आपण अनुभव म्हणू शकतो. स्पेशल SPECIAL स्पेशल विशेष किंवा खास. काइंड KIND काइंड म्हणजे प्रकार. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. माझे वडील वेस्ट बेंगॉल मधील राणीगंज येथील एका खाजगी कंपनीसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते. मेडिकल MEDICAL मेडिकल म्हणजे वैद्यकीय. प्रोफेशनल PROFESSIONAL प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक. पण आपण शब्दशः भाषांतर न करता मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असा घेऊ शकतो. प्रायव्हेट PRIVATE प्रायव्हेट म्हणजे खाजगी. कंपनी COMPANY कंपनी म्हणजे कंपनी. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. एका मोठ्या आवारात स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांची राहायची सोय करण्यात आली होती. ऑफिसर्स OFFICERS ऑफिसर्स म्हणजे अधिकारी. हाऊस्ड HOUSED हाऊस्ड हे टू हाऊस म्हणजे TO स्पेस HOUSE टू हाऊस म्हणजे प्रोव्हाइड विथ शेल्टर ऑर अकॉमोडेशन राहायची सोय करण्याचं दुसरं रूप आहे. म्हणजे पास्ट टेन्स आणि तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे. सो हाऊस हाऊस्ड हाऊस्ड. इंडिव्हिज्युअल INDIVIDUAL इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक पण इथे स्वतंत्र असा अर्थ होऊ शकतो. बंगलो BUNGALOW बंगलो म्हणजे बंगला. कॅम्पस CAMPUS कॅम्पस म्हणजे आवार. Our house was in a corner of the campus. आमचं घर आवाराच्या एका कोपऱ्यात होतं. कॉर्नर CORNER कॉर्नर म्हणजे कोपरा. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. अधिकाऱ्यांचं क्रीडा संकुल आमच्या बगीचाच्या हद्दीच्या भिंतीला लागून होतं. क्लब CLUB क्लब म्हणजे an association dedicated to a particular interest or activity. एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी निर्धारित केलेली संस्था किंवा संकुल. ऍडजसंट ADJACENT ऍडजसंट म्हणजे संलग्न किंवा लागून असलेलं कशाला तरी. बाउंड्री BOUNDARY बाउंड्री म्हणजे हद्द. गार्डन GARDEN गार्डन म्हणजे बगीचा. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. आवार हिरव्यागार गवताने, रंगीबेरंगी फुलांनी आणि कित्येक उंच आणि भव्य झाडांनी विलसित किंवा बहरलेलं होतं. लक्झरियस LUXURIOUS लक्झरियस म्हणजे सर्व सुविधांनी युक्त, विलासी. इथे बहरलेलं असा अर्थ होतो.
कलरफुल COLOURFUL कलरफुल म्हणजे रंगीत. होस्ट ऑफ HOST स्पेस OF म्हणजे अ व्हेरी लार्ज नंबर और कलेक्शन ऑफ पीपल और थिंग्स. अमाप किंवा मोठ्या प्रमाणातील लोकांचा किंवा गोष्टींचा समूह. मॅजेस्टिक MAJESTIC मॅजेस्टिक म्हणजे भव्य. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. प्रत्येक कुटुंबाच्या स्वयंपाकघराच्या बगीच्यामधील हंगामी भाज्या आणि उत्कृष्ट झाडं सतत खारी आणि अनेक प्रजातींच्या पक्ष्यांना आकर्षित असत. सीझनल SEASONAL सीझनल म्हणजे हंगामी. किचन KITCHEN किचन म्हणजे स्वयंपाकघर. हाऊसहोल्ड्स HOUSEHOLDS हाऊसहोल्ड्स म्हणजे कुटुंब. मॅग्निफिसंट MAGNIFICENT मॅग्निफिसंट म्हणजे भव्य उत्कृष्ट. कॉन्स्टंटली CONSTANTLY कॉन्स्टंटली म्हणजे सतत. अट्रॅक्टेड ATTRACTED अट्रॅक्टेड हे टू अट्रॅक्ट ATTRACT म्हणजे आकृष्ट करणे आकर्षित करण्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आहे. सो अट्रॅक्ट अट्रॅक्टेड अट्रॅक्टेड. स्क्विरल्स SQUIRRELS स्क्विरल्स म्हणजे खार किंवा चानी. स्पीसीज SPECIES स्पीसीज म्हणजे प्रजाती. A group of langurs had even made their den in a ashwatha tree nearby. एका माकडांच्या टोळीने तर जवळच्या एका पिंपळाच्या झाडावर आपला अड्डा बनवला होता. ग्रुप GROUP ग्रुप म्हणजे गट किंवा टोळी. लंगूर्स LANGURS लंगूर्स म्हणजे एनी ऑफ व्हेरियस स्लेंडर लॉंग टेल्ड मंकीज ऑफ एशिया. आशियामधील निमुळत्या शरीराची लांब शेपटीवाली माकडं त्यांना लंगूर्स म्हणतात. डेन DEN डेन म्हणजे गुहा पण इथे आपण अड्डा असा अर्थ घेतो. अश्वत्थ ASWATHA अश्वत्थ म्हणजे पिंपळ. नियरबाय NEARBY नियरबाय म्हणजे जवळपास. They had all become a part and parcel of our existence and daily life. आमच्या अस्तित्वाचे आणि दैनंदिन जीवनाचे ते सर्व अविभाज्य घटक बनले होते. Become 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 म्हणजे बनणे. त्याचं दुसरं रूप आहे became आणि तिसरं रूप become. So become became become. Part and parcel PART space and AND space parcel PARCEL. पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य अंग किंवा घटक. एक्झिस्टन्स EXISTENCE एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. डेली DAILY डेली म्हणजे दररोज किंवा दैनंदिन. लाईफ LIFE लाईफ म्हणजे जीवन. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. शनिवारी दुपारी घडलेल्या एका छोट्या घटनेने माझ्यावर एक खोल परिणाम किंवा प्रगल्भ छाप सोडली आणि परमेश्वराच्या निर्मितीच्या चमत्काराचा एक संपूर्ण अनोखा पैलू माझ्या डोळ्यासमोर उलगडला. इन्सिडेंट INCIDENT इन्सिडेंट म्हणजे घटना. आफ्टरनून AFTERNOON आफ्टरनून म्हणजे दुपार. लेफ्ट LEFT लेफ्ट हे टू लिव्ह LEAVE टू लिव्ह म्हणजे सोडणे चा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आहे म्हणजे लिव्ह लेफ्ट लेफ्ट. प्रोफाउंड PROFOUND प्रोफाउंड म्हणजे प्रगल्भ किंवा खोल. इफेक्ट EFFECT इफेक्ट म्हणजे परिणाम किंवा छाप.
अनफोल्डेड, UNFOLDED, अनफोल्डेड म्हणजे रिव्हील्ड, REVEALED, रिव्हील्ड म्हणजे टू अनफोल्ड म्हणजे उलगडणे चा दुसरा आणि तिसरं रूप आहे. होल, WHOLE, होल म्हणजे संपूर्ण. डायमेन्शन, DIMENSION, डायमेन्शन म्हणजे फॅक्टर, पैलू, FACTOR, फॅक्टर किंवा मराठीत पैलू म्हणतो आपण त्याला. वंडर्स, WONDERS, वंडर्स म्हणजे चमत्कार. क्रिएशन, CREATION, क्रिएशन म्हणजे निर्मिती. इट वॉज अ फ्यू डेज इनटू दी पूजा वेकेशन, पूजेची सुट्टी सुरू होऊन काही दिवस झाले होते. आपल्याकडे जशी गणपतीची किंवा दिवाळीची सुट्टी असते तशी वेस्ट बेंगॉल, आसाम, त्रिपुरा, ओडिशा आणि बिहारमध्ये नवरात्रीमध्ये सुट्टी देतात. पंचमी ते दशमी दुर्गा पूजा साजरी करतात. अ फ्यू डेज इनटू, A स्पेस FEW स्पेस DAYS स्पेस INTO, a few days into म्हणजे to have reached some point in an ongoing process or measure of time, म्हणजे कशाची तरी सुरुवात होऊन किंवा एखादी घटना घडून काही दिवस उलटणे अशासाठी आपण a few days into ह्या वाक्याचा उपयोग करतो. वेकेशन, VACATION, वेकेशन म्हणजे काही दिवसांची सुट्टी. जस्ट लाईक for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. म्हणजे इतर एखाद्या मुलाप्रमाणे सुट्टीने खास सणांच्या दिवसात प्रकाशित होणाऱ्या विविध मासिक आणि गोष्टीच्या पुस्तकामध्ये मला मग्न होण्याची संधी प्रदान केली. जस्ट लाईक, JUST स्पेस LIKE, जस्ट लाईक म्हणजे जसं किंवा ज्याप्रमाणे. हॉलिडेज, HOLIDAYS, हॉलिडेज म्हणजे काही दिवसांची सुट्टी. प्रोव्हाइडेड, PROVIDED, प्रोव्हाइडेड हा टू प्रोव्हाइड, PROVIDE, प्रोव्हाइड म्हणजे प्रदान करण्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आहे. सो प्रोव्हाइड, प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड. ऑपॉर्च्युनिटी, OPPORTUNITY, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. एनग्रॉस्ड, ENGROSSED, एनग्रॉस्ड म्हणजे ऑक्युपाइड, OCCUPIED. सो ऑक्युपाइड इन हे एनग्रॉस, ENGROSS, एनग्रॉस म्हणजे मग्न होण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो एनग्रॉस, एनग्रॉस्ड, एनग्रॉस्ड. व्हेरियस, VARIOUS, व्हेरियस म्हणजे विविध किंवा निरनिराळ्या. मॅगझिन्स, MAGAZINES, मॅगझिन्स म्हणजे मासिक. स्टोरी बुक्स, STORYBOOKS, स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टीची पुस्तकं. पब्लिश्ड, PUBLISHED, पब्लिश्ड हा टू पब्लिश, PUBLISH म्हणजे प्रकाशित करण्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आहे. स्पेशली, SPECIALLY, स्पेशली म्हणजे विशेषतः किंवा खास. फेस्टिव्ह सीझन, FESTIVE स्पेस SEASON, फेस्टिव्ह सीझन म्हणजे उत्सवाचे किंवा सणाचे दिवस. आफ्टर अ हार्टी लंच, माय पेरेंट्स अँड माय younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या पुरेशा आणि आरोग्यकारक मनसोक्त जेवणानंतर माझे आई वडील आणि लहान किंवा धाकट्या बहिणी वामकुक्षीसाठी पहुडल्या होत्या किंवा दुपारची डुलकी घेण्यासाठी आडव्या झाल्या होत्या आणि मी गोष्टीचं पुस्तक वाचत बसलो होतो. हार्टी, HEARTY, हार्टी म्हणजे सफिशियंट अँड होलसम. SUFFICIENT, सफिशियंट आणि होलसम, WHOLESOME, होलसम म्हणजे पुरेसा आणि सफिशियंट म्हणजे पुरेसा आणि होलसम म्हणजे आरोग्यकारक.
लंच LUNCH लंच म्हणजे दुपारचं जेवण. पेरेंट्स PARENTS पेरेंट्स म्हणजे आई वडील. यंगर YOUNGER यंगर म्हणजे धाकटा किंवा धाकटी. ले LAY ले हा टू लाय LIE लाय म्हणजे अज्युम अ हॉरिझॉन्टल ऑर रेस्टिंग पोझिशन म्हणजे आडव्या किंवा आराम करण्याच्या स्थितीत असणेला आपण लाय हे क्रियापद वापरतो. त्याचा पास्ट टेन्स आहे ले आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल आहे लेन. सो लाय ले लेन. ओके. LIE लाय LAY ले आणि LAIN लेन. आणि जेरंड होतं त्याचं लाईंग LYING. तसंच टू लाय LIE लायचा दुसरा अर्थ होतो खोटं बोलणे, पण त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल लाईड होतो. सो दुसरा अर्थ लाय म्हणजे खोटं बोलणे, त्याचा पास्ट टेन्स लाईड आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा लाईड. सो LIED. आणि त्याचं जेरंड होतं लाईंग म्हणजे मगासारखं LYINGच होतं. तसंच टू ले LAY ले म्हणजे काहीतरी आडवं ठेवणे मांडणे असा अर्थ होतो. त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल लेड होतो LAID होतो. आणि त्याचं जेरंड होतं लेईंग LAYING. तर आपल्याला वाक्यातील काळ पाहून आणि मागचा पुढचा संदर्भ लक्षात घेऊन अर्थ लावावा लागतो. आपल्याला पुढे लेड हा शब्द आलेला आहे गोष्टीत, तो आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी करू. तर लाय ले लेन म्हणजे आडव्या किंवा आराम करण्याच्या स्थितीत असणे. दुसरा अर्थ खोटं बोलणे तो लाय लाईड लाईड. आणि ले लेड लेड काहीतरी आडवं ठेवणे मांडणे, त्यासाठी लेचा उपयोग होतो. तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये, फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी जस्ट सांगितली. आफ्टरनून AFTERNOON आफ्टरनून म्हणजे दुपार. नॅप NAP नॅप म्हणजे डुलकी. सेटल डाऊन SETTLED स्पेस DOWN सेटल डाऊन म्हणजे टू बिकम क्वाइट काम ऑर ऑर्डरली एखाद्या स्थितीत आरामात बसणे किंवा रुजू होणे. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारच्या शांततेने साहस कथा वाचण्यासाठी उत्तम पार्श्वभूमी सादर केली. क्वाइट QUIET क्वाइट म्हणजे शांत. प्रेझेंटेड PRESENTED प्रेझेंटेड हा टू प्रेझेंट PRESENT म्हणजे सादर करणे चा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आहे. सो प्रेझेंट प्रेझेंटेड प्रेझेंटेड. परफेक्ट PERFECT परफेक्ट म्हणजे परिपूर्ण किंवा उत्तम. बॅकड्रॉप BACKDROP बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी. ॲडव्हेंचर ADVENTURE ॲडव्हेंचर म्हणजे साहस. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. माझ्या कुटुंबाचा घोरण्याचा आवाज, वारंवार होणारा चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची असह्य कावकाव, जमिनीपासून खूप उंच उडणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणं, या सगळ्यांनी शांतता अधूनमधून भंग होत होती. सायलेन्स SILENCE सायलेन्स म्हणजे शांतता. ओकेजनली OCCASIONALLY ओकेजनली म्हणजे मधून किंवा कधी कधी. ब्रोकन BROKEN ब्रोकन हे टू ब्रेक BREAK म्हणजे तोडणे किंवा मोडणेचं तिसरं रूप आहे. त्याचं दुसरं रूप होतं ब्रोक BROKE. आणि दुसरा शब्द आहे BRAKE ब्रेक म्हणजे एखादी क्रिया थांबवणे. जसं चालती गाडी थांबवण्यासाठी लावतो किंवा काम करताना घेतो तो ब्रेक. सो तो BRAKE असतो. आणि ब्रेक BREAK ब्रेक म्हणजे तोडणे. साऊंड SOUND साऊंड म्हणजे आवाज ध्वनी.
फॅमिली FAMILY फॅमिली परिवार किंवा कुटुंब. स्नोर SNORE स्नोर म्हणजे घोरणे. इंटरमिटंट INTERMITTENT इंटरमिटंट म्हणजे फ्रिक्वेंट. FREQUENT फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार. चर्प CHIRP चर्प म्हणजे किलबिलाट. हाऊस स्पॅरोज HOUSE स्पेस SPARROWS हाऊस स्पॅरोज म्हणजे चिमण्या. हार्श HARSH हार्श म्हणजे असह्य. कॉईंग CAWING कॉईंग म्हणजे कावकाव. श्रिल SHRILL श्रिल व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड ऑर व्हॉइस म्हणजे कर्कश आवाज. कॉल CALL कॉलचा वापर ओरडणे या अर्थी केला आहे. काईट KITE काईट म्हणजे घार. फ्लाइंग FLYING फ्लाइंग म्हणजे उडणारी. हाय HIGH हाय म्हणजे उंच. अबव ABOVE अबव म्हणजे वर. ग्राउंड GROUND ग्राउंड म्हणजे जमीन. मिनिट्स टिक्ड बाय MINUTES स्पेस TICKED स्पेस BY म्हणजे घड्याळाचा काटा सरकत होता किंवा वेळ जात होता. I became deeply absorbed in the book मी पुस्तकात खोलवर गढून गेलो किंवा तल्लीन झालो. डीपली DEEPLY डीपली म्हणजे खोलवर. ॲब्झॉर्ब्ड ABSORBED ॲब्झॉर्ब्ड म्हणजे गढून जाणे किंवा तल्लीन होणे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन दी डिस्टन्स अचानक मी काही अंतरावर रस्त्यावरील कुत्र्यांच्या घोळक्याचा त्वेषाने भुंकण्याचा आवाज ऐकला. सडनली SUDDENLY सडनली म्हणजे अचानक. हर्ड HEARD हर्ड हे HEAR हिअर म्हणजे ऐकणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो हिअर हर्ड हर्ड. स्ट्रीट STREET स्ट्रीट म्हणजे रस्ता. बार्किंग BARKING बार्किंग म्हणजे भुंकण्याचा. फ्युरियसली FURIOUSLY फ्युरियसली म्हणजे त्वेषाने. डिस्टन्स DISTANCE डिस्टन्स म्हणजे अंतर. इन द डिस्टन्स म्हणजे काही अंतरावर. I chose to ignore the commotion thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. त्या कुत्र्यांच्या टोळीने एखाद्या दुर्दैवी डुक्कराला अडचणीत टाकलं असेल असा विचार करून मी त्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. चोज CHOSE चोज हा टू चूज CHOOSE चूज म्हणजे निवडणेचा पास्ट टेन्स आहे आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल चोजन होतं. सो चूज चोज चोजन CHOSEN चोजन. टू इग्नोर IGNORE टू इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. कमोशन CMMOTION म्हणजे नॉईज अँड कन्फ्युजन गोंधळ किंवा गोंगाट. थिंकिंग THINKING थिंकिंग म्हणजे विचार करत. पॅक PACK पॅक म्हणजे टोळी. कॉर्नर्ड CORNERED कॉर्नर्ड हे टू कॉर्नर समवन CORNER स्पेस SOMEONE म्हणजे एखाद्याला अडचणीत टाकणे किंवा अडचणीत आणणे अशा अर्थी वापरला जातो. त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो कॉर्नर कॉर्नर्ड कॉर्नर्ड. हॅपलेस HAPLESS हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट. UNFORTUNATE दुर्दैवी. पिग PIG पिग म्हणजे डुक्कर. But soon the barking became louder and more aggressive and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. पण लवकरच भुंकणं अधिक तीव्र आणि आक्रमक झालं आणि त्यातच भयभीत झालेल्या कावळ्यांच्या थव्याच्या कावकावाची कर्कश गोंधळात भर पडली.
Soon, SOON, soon म्हणजे लवकरच. Louder, LOUDER, louder ही LOUD loud म्हणजे जोरात किंवा मोठ्या आवाजाची कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. More, MORE, more म्हणजे अधिक. Aggressive, AGGRESSIVE, aggressive म्हणजे आक्रमक. Alarmed, ALARMED, alarmed म्हणजे भयभीत. Flock, FLOCK, flock म्हणजे थवा. Added, ADDED, added हे to add, ADD म्हणजे भर घालणे चं दुसरं आणि तिसरं रूप आहे. Cacophony, CACOPHONY म्हणजे loud, harsh noises, कर्कश गोंधळ किंवा गोंगाट. I also heard the disturbance approaching closer. तसंच मी तो गोंधळ जवळच येत असलेला ऐकला. Disturbance, DISTURBANCE, disturbance म्हणजे त्रास किंवा गोंधळ. Approaching, APPROACHING, approaching म्हणजे जवळ येत असलेला. Closer, CLOSER, closer ही close, CLOSE, close म्हणजे जवळची comparative डिग्री आहे. Now let's look at the questions on this page. First question, what was the profession of the writer's father? The writer's father was a medical professional. Describe the campus where the writer's family lived. Answer, the campus where the writer's family lived was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. The officers of the company were housed in individual bungalows inside the campus and the writer's family lived in a corner house. Question 3. How did the family relax after lunch? Writer's parents and younger sisters took an afternoon nap and he read storybooks after lunch. So, study this much properly. I will prepare the next part soon. Happy learning. Bye bye.